आजची रेसिपी आहे साबुदाणा वडा. वरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि चवीला पण भन्नाट झालेले, मस्त एकदम. आणि तेलातसुद्धा न फुटणारे, खूप छान, चवीला पण सुंदर आणि मस्त आतूनसुद्धा खूप छान शिजलेले आहेत. बघू शकता तुम्ही. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर चला करूयात रेसिपीला सुरुवात. इथे मी साबुदाणा घेतलेला आहे आणि 5 तास भिजत ठेवलेला होता. याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, बटाटे टाकलेले आहेत बॉईल केलेले मॅश करून. छोट्या आकाराचे 4 ते 5 बटाटे घेतलेले होते. 1 चम्मच जिरे मिरचीची पेस्ट, चवीपुरते मीठ, अर्धा चम्मच जिरे, तुम्ही जिरं पावडरसुद्धा टाकू शकता, आणि 2 चम्मच दही. दह्याने खूप छान टेस्ट येते, आंबट अशी. तुम्ही दही नसेल तर याच्याऐवजी तुम्ही आमचूरसुद्धा यूज करू शकता. आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी साबुदाणा वडा होतात. आणि आपण सुद्धा साबुदाणाचं उसळ खाऊन कंटाळलो असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करून बघा, साबुदाणा वडा. आणि साबुदाणा वडा असा आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आता मस्त मिक्स करून घ्यायचं आणि छोटे छोटे वडे थापून घ्यायचे. साधारण मी 1.5 वाटी साबुदाणा घेतलेला होता. मस्त अशा प्रकारे मस्त वडे थापून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे मी वडे थापून घेत आहेत. आता वडे थापून झालेले आहेत आपले. आता करूयात तळण्याची तयारी. इथे तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये सुरुवातीला थोडं तेल गरम ठेवायचं, नंतर मिडियम आच करायची आणि त्याच्यामध्ये मिडियम आचेवर मस्त वडे तळून घ्यायचे, सोनेरी कलर येतपर्यंत, गोल्डन ब्राऊन. आता एक साईडनं होऊ द्यायचं, नंतर मस्त असे पलटून घ्यायचे. बघा किती छान वडे शिजत आहेत आणि फुटतसुद्धा नाहीत. मस्त आता परतून घ्यायचं. आता मस्त कलरसुद्धा आलेला आहे. आता काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. आता करूयात खोबऱ्याच्या चटणीची तयारी. मी इथे ओलं नारळ घेतलेलं आहे. 1 कटोरी ओलं नारळाचे तुकडे आहेत. त्याच्यामध्ये 5 ते 6 हिरवी मिरच आहेत. तुमच्या अकॉर्डिंगनुसार हिरवी मिरच कमी जास्त करू शकता. चवीपुरते मीठ, अर्धा चम्मच साखर, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि अर्धा वाटी दही. दही आंबट आहे. आणि आता मिक्सरला लावून घ्यायचं. बारीक करून घ्यायचं वाटण. आता मस्त झालेलं आहे. एका भांड्यामध्ये काढलेलं आहे त्याला. आणि आता तडकासुद्धा लावलेला आहे. जिरं आणि हिरवी मिरच. उपासाची चटणी आहेत म्हणून थोडंसं जिरं, हिरवी मिरच, नाहीतर तुम्ही कढीपत्तासुद्धा ॲड करू शकता, कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. आमच्याकडे सांबार वगैरे काही चालत नाही उपासाला, तर मी इथे स्किप केलेलं आहे. तुम्ही अशी जर चटणी करत असेल आणि तुमच्याकडे जर चालत असेल सांबार वगैरे तर तुम्ही ॲड करू शकता. आता आपली चटणी झालेली आहे. खूप सोपी रेसिपी आहे, लवकर होणारी आहेत आणि झटपट होणारी आहे. आता आपली चटणीसुद्धा झालेली आहे तयार. वडेसुद्धा झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, मस्त असे वडे झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी